राजूर येथील पूरग्रस्तांना बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे यांच्या वतीनं अन्नधान्य किट आणि महिलांना साडी तसंच टॉवेलचं वाटप करण्यात आलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील सीना नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या वतीनं मदतीचा हात देण्यात आला। या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट, महिलांना साड्या आणि टॉवेलचं वाटप करण्यात आलं। पुरामुळे घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या कठीण परिस्थितीत बसवेश्वर प्रतिष्ठाननं तातडीची मदत पोहोचवल्यानं नागरिकांना मोठा आधार मिळाला। या प्रसंगी मदत स्वीकारताना स्थानिक नागरिकांनी श्रीशैल हत्तुरे यांचे मनापासून आभार मानले। आम्हाला मान देऊन आमच्या गावकऱ्यांना, आमच्या महिला भगिनींना, कारण आम्ही गावकऱ्यांनी स्थलांतर होऊन 7-8 दिवस झाले तर आमची सरकार म्हणते मायबाप आहे, त्यांना रडलं तर ते कोण ऐकत नाही आणि सरकार म्हटलं तर कोणी रडत नाही, काहीच नाही। आता आमचं हार्थ ऐकून मामाने आम्हाला जो काही सहकार्य दिलं आणि अजून आम्ही काय सांगितलं, आम्हाला थांबलं तरी अजून मग पळत आम्ही मामाकडे जाणार आहे। त्यांनी म्हटलं आता पहिल्यांदा मी 1 तास तरी येऊन जातो। मामा सांगतील त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारच्या पाठीमागे लागून काम करून निघू। हे कोणाला जीव नये। आपल्या जुनी लोक बोललेत, एक ಕನ್ನಡದಾಗ ಉರಿದು ನೀರಿಂದು ಹೆಣ್ಣಿಂದು ನೆಲೆ ಯಾರಿಗೆ ಹತ್ತಿಲ್ಲ, ಈ ನೀರು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತು ಯಾವ ಟೈಮ್ದಾಗ ಬಂದು ಹ್ಯಾಂಗೆ ಇದನ್ನ ಮಾಡ್ತದ ಅದ್ರ ಹತ್ತಿಲ್ಲ। ಅದ್ರ ಕಲಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದರಂದು ಇದನ್ನ ಆಲತ್ತ ಅಂಬಾಬಾಯಿ ಚೇರಿಗೆ ಬೆಡ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇದರಂದು ಸವಳಿಸಿ ನಿಮ್ಮ ಹೊಳ್ಳಿ ನಿಮ್ಮ ಸಂಸಾರಕ್ಕೆ ಇದನ್ನ ಆಗಬೇಕು। सारखे मोठे समाजसेवक यामध्ये आल्यामुळे आज यांच्या चेहऱ्यावरती आज हास्य दिसत आहे, नाहीतर हे लोक अजून 3-4 दिवसात जनावर मारत होते, नाहीतर यांना आत्महत्या करण्याची वेळ आली होती। कारण असा एवढा महाभयंकर पावसामध्ये लोकांच्या कित्येकांच्या घरामध्ये पाणी शिरले। आम्ही काल जेव्हा पाणी उतरलं गावात गेलो की तांदूळ असतील, त्यांचे गहू ज्वारी असतील, सगळं पाणी जाऊन नासाड झाले। हत्तुरे मामांचं कार्य खरंच सांगायचं झालं तर त्यांचं नाव, संघटनेचं नाव महात्मा बसवेश्वर। महात्मा बसवेश्वरांनी समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचं ब्रीदवाक्य आहे, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, जे सर्व समाज म्हणजे लिंग धर्माची स्थापना करण्यासाठी केले, जे समाजाला अनुसून आहेत त्या लिंग समाजाच्या महात्मा बसवेश्वरांच्या विचाराखाली हत्तुरे मामांचं कार्य हे आज महाराष्ट्रात भर पोचलेलं आहे। ಮನಸ್ಸಿನ ಸೌಕರ್ಯದಿಂದ ಅದೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ಮಾಡಿ ಸದಾ ಪರಮಾತ್ಮನ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ರಿ। ಇಲ್ಲ ದಾನ ಕೊಟ್ಟವ್ರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ್ಯ ಬೇಲೆ ಅಂತ ಪರಮಾತ್ಮನ ಬೇಡ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾರು ಕಣ್ಣೀರು ಹಾಕಬೇಡ್ರಿ। ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ಮಿತಿಗೆ ನಮ್ಮ ಹತ್ತೂರು ಅನ್ನೋರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಷ್ಟು ಒಂದು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಸಾಕು, ಹಗಲಿ ರಾತ್ರಿ ಒಂದು 4-5 ಮಂದಿ ನಿದ್ದೆ ಮಾಡಿಲ್ಲ। ರಾಜೂರು ಬಿರ್ನಾಳ್ ಗುರು ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಅವ್ರು ಯಾರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂದಿಲ್ಲ। ಮೇವು, ದನ ಕರಕ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೆ ಮಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಅನಾಜ್ ಬಂದೈತಿ। ಆದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಅನಾಜ್ ಕೊಟ್ಟರು, ಬಟ್ಟಿದ ಮಾತ್ರ ಯಾರು ತಲೆಗೂ ಇದ್ದಿಲ್ಲ। ಅದು ಏನೋ ದೈವ ಬಸವಣ್ಣವರು ಎಲ್ಲ ಥರ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರು। ಅಂತ ಬಸವಣ್ಣ ಸ್ವರೂಪದಂತ ನಮ್ಮ ಹತ್ತೂರು ಅನ್ನೋರು ಪ್ರಾಣ ಹೋಗ್ಬೇಕು, ಮಾನ ತಾಯಂದ್ರ ಮಾನ ಕಾಯ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಬಟ್ಟಿ ದಾನ ಮಾಡಿದ್ರು। ಅವ್ರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ श्रीशैल हत्तुरे यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलं आहे। याही वेळी पूरग्रस्तांना मदत करून त्यांनी मोठा हातभार लावला आहे असं ते म्हणाले। या मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाला आहे।